येस जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं जमलेले तमाम मान्यवरांची मानदेवी आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला जोडले गेलेत. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक मी स्वागत व्यक्त करतोय. येस माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर ना शिवसेना शहर प्रमुख आदरणीय सन्माननीय अरविंदजी शिवलिंगजी वाळेकर साहेब फोटो सेशन आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक रॉयल व्यक्तिमत्व, डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी असणार हे दर्जेदार व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं संपूर्ण अंबरनाथ घडवलं. अगदी अंबरनाथ इतिहासाच्या पानावरती एक असा धडा कोरलाय, त्या धड्यानं प्रत्येकाला काही ना काही नवनवीन शिकवलंय आणि त्या धड्याचं नाव म्हणजे अरविंदजी शिवलिंगजी वाळेकर साहेब. Yes, let's play game on. Wish you all the best, both the team, and show the good game. दोन्ही टीमच्या 12th मॅन आपण लगेच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हा, विनंती असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पहिला बॉल स्वीशीट, चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. यस याच दरम्यान आपण पाहताय आदरणीय सन्माननीय किसनजी गायकर साहेब यांच्या सौभाग्यवती संगीताताई गायकर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवा ग्रुप फाउंडेशनचे फाउंडर नितेशदादा जाधव यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अकिबला आपण पाहता षटक क्रमांक पहिल्यामध्ये. ओ पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, इथे पंचांकडे लाऊड अपील करायचं होतं. बॉल निर्धाव चेंडू सांगता खऱ्या अर्थानं होत असताना आमचे सॅम लोंडे ऑफिशियल फोटोग्राफर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्षणचित्र टिपलं जातात. क्वालिटी क्लिअरिटी हे क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कॅमेरामध्ये कॅप्चर केले जातात. यस आमच्या नितेश जाधव यांचे अत्यंत जवळचे मित्र देखील आहेत आमचे सॅम लोंडे, त्यांच्या माध्यमातून आमच्या नितेश दादांचा फोटो इथे कॅप्चर केला जात आहे. त्यांना देखील त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केलं जात आहे. ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहणं गरजेचं. अंपायर सिग्नल लो बॉल, पिचिंग खराब. सहा धावा स्कोर कार्ड वरती यात. 3 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक पहिल्यामधील. यस मैदानाच्या बाहेरून जर आपल्या पाठीराख्यांनी जर आवाज दिला तर लगेचच आपल्या संघाला 2 धावांच्या पेनल्टी समोर जावं लागेल. जाऊया आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच या ठिकाणी हँडसम डॅशिंग चार्मिंग बॉय यांची एक महाराष्ट्राला नवीन ओळख आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच या ठिकाणी देवा ग्रुप फाउंडेशनचे फाउंडर आदरणीय नितेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार संकल्पक आदरणीय चेतनदादा गायकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल.
मायेची उबदार शाल आणि या दरम्यान या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय नितेश दादा जाधव. त्याच समयात या व्यासपीठावरती आणखी बहादर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय भगवान रामचंद्र शिरोशी उपस्थित आहेत. अपंग कल्याणकारी संस्था ठाणे यांचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आदरणीय चेतनदादा गायकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खरं म्हणायला गेला तर समाजाप्रती जी ओढ असते ती ओढ त्यांनी या ठिकाणी जपली आहे. कारण आपल्यातून माणूस घडतो आणि तो घडवावा लागतो, याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे भगवानजी शिरोशी सर. तदनंतर या ठिकाणी विनंती करेल चेतनदादा गायकर यांना आपला पुढचा सन्मान घ्यायचा. अर्थातच ते सुद्धा या ठिकाणी कल्याणकारी संस्था ठाणे अपक्ष कल्याणकारी संस्था ठाणेचे उपाध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. क्या बात आहे. अगदी भाच्याकडून मामांचा सन्मान आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भाच्या खरं म्हणायला गेलं तर मामांनी भाच्याचा सन्मान करायला पाहिजे, परंतु आज बरोबर आहे ते थोडासा कान पिल्ला असेल लग्नामध्ये, चालायचंच. त्यानंतर आपण जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय महिला शहर संघटक नीताताई परदेशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वेदिकाताईंना संगीताताईंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. नीताताई परदेशी महिला शहर संघटक या ठिकाणी उपस्थित झाल्यात. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपलं सुद्धा स्वागत आणि धन्यवाद सुद्धा. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय जयश्रीताई गुप्ता उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती संगीताताई यांना करतो. जयश्रीताई गुप्ता या मॅच नंतर आपण चेतन सरांशी सुसंवाद जरूर साधूयात. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय प्रीतीताई कुलकर्णी उपस्थित आहेत. विभाग प्रमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रीतीताई कुलकर्णी विभाग प्रमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि मॅच कडे बोलूयात. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय निकेत सिंग उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. निकेत सिंग सर. आणि आणि या चला दोन टीमच्या ट्वेल्थमॅन आपण लगेच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये इंटर व्हायचा विनंती असेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अरविंद मालुसरे सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अरविंद दादा मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी उपस्थित झालेले देवा ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत सुद्धा. मॅच कडे बोलूयात. मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते अगदी हाय व्होल्टेज ड्रामा. या वेळेला फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. विकेटचं पतन झालं. फलंदाजाला माघारी परतावा लागतं आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 14 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेलात. किशन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय.
चला स्पीडअप करा विनंती असेल. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. याच दरम्यान लेग ग्लान्स केलाय. डीप फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. स्विच हिट करायचा प्रयत्न. या वेळेला देखील प्रयत्न फसला. येस बॅट्समन आउट असेल आणि व्हाईट बॉल देखील. व्हाईट प्लस विकेट. आणि बॉल देखील काउंट केला जाईल. चला स्पीडअप करा विनंती असेल. भरपूर वेळ आपण खर्च करताय. तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजून 3 ते 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. सेमीफायनल लढत आपल्याला पाहायला मिळते. चला पंच आपण सातत्यानं ताकीद द्यायची आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुढे सरसावून स्ट्रोक केला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाउदी कार्पेटच्या सहाय्यानं धावा मिळतील 4. (23) 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. शेवटचा एक बॉल. चला रोज आपण भरपूर वेळ खर्च करताय. अतिरिक्त वेळ खर्च करताय. आता आपल्याला शेवटचा फायनल कॉल असेल. जर कोणत्याही प्रकारची आपण टीम मीटिंग घेतली आणि कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ जर आपण खर्च केला तर लगेच आपल्याला पॅनलाइज घोषित केलं जाईल. इतकी अथॉरिटी आमच्या आयोजन कमिटीने आम्हाला दिलेली आहे.
ऑफिशियल तुम्ही वॉर्न करा ना. एक बॉल साठी 2 मिनिटं जर खर्च झाली तर मला पंच वाटतं बघा, पंच बघा, आता स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. 8:36 झाल्यात. जर 8:40 हा शेवटचा षटक हाताळला नाही तर लगेच 2 धाब्यांची पेनल्टी रोज 11 टीमला दिली जाईल. 4 मिनिटांसाठी या षटकाचा अवधी असेल. 8:36 झाल्यात. 8:40 कंप्लीट षटक हाताळायचं आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. या ठिकाणी मनसे शाखा अध्यक्ष आदरणीय विजयदादा चौधरी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. त्याच समेत आदरणीय कृष्णादादा जमदारे आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आणि चेतन सरांना विनंती करू की आपण त्वरित त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचंय. शशी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ पहिला बॉल इथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या. धावफलका जर विचार करायला गेला तर 27 अंकावरती 28 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. 28. त्याच समेत कृष्णादादा जमदारे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉग ऑफ रेझर मध्ये फिल्डर. बघा येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला 4 बॉल हाताळायचे आहेत. 3 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये 4 बॉल हाताळायचे. ड्राईव्ह केला या वेळेला स्वीप कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल गोळीच्या वेगाने फरार. रन्स मिळतील 4. या वेळेला स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू सांगता चांगली डिलिव्हरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून. या वेळेला हा आलाय डॉट. स्टील 2 to go. यावेळेला देखील धावबाची संधी आणि फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन आपण लगेच इंटरव्हायचं आहे. हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी 33 धावा 33. पुढचा बॉल शेवटचा बॉल अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 मध्ये लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील बॅट्समॅन आउट. सत्र क्रमांक संपला. पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस रॉयल स्ट्रायकर्स या टीमने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 33 आणि 34 धावांचं माफक लक्ष्य उभं केलंय. रोज 11 या टीमच्या अगेन्स्ट आणि कशा प्रकारे या 34 धावा बनवल्या जातील रोज 11 या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 34 धावा डिफेंड केल्या जातील रॉयल स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून पाहायला ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि या ऐकूयात आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सरांचा आवाज.
त्यामुळे 10 मिनिटात ही मॅच संपुष्टात आली पाहिजे. प्रत्येक मॅचला मी तर म्हणेल 3 मिनिटांचा अवधी आहे, परंतु 1 मिनिट तुमच्यासाठी एक्स्ट्रा स्वरूपात जरूर असेल. 10 मिनिटात तीनही षटके फेकून झाले पाहिजे. माफी असावी, कारण इथे अगदी वेळेचं बंधन आहे. तुमच्यासाठी एकतर आयोजकांनी 3 षटके केले. सामना घ्यायचा होता 2 ओव्हरचा. जाऊया मॅच कडे. पहिला बॉलर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिषेक. फार चांगला अटॅकिंग पॉवर. पहिल्याच बॉल वरती दे धक्का. अपील तंत्राचा वापर. पंच मात्र तटस्थ आहेत. सरळरित्या स्टॅटिक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक हा गोलंदाज. दानिश आणि त्याच्या समेत अकी. पहिले दोनही बॉल डॉट आलेत. सामन्यात खरं म्हणायला गेलं तर फेर बदल केलाय. रोज 11 नाही. इथे मात्र फार चांगली फिल्डिंग. 2च धावा कंप्लीट होतील. जवळ मॅच कडे. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. चांगला फटका. बॉल जाईल लॉंग ऑफ रिव्हन. 4 धावांसाठी कणकणीत. दानिशच्या बॅट मधून येतोय चौकार. तुमच्यासाठी संधी फार कमी सेकंदांची असते. त्याच्यात तुम्ही फायदा उचलायचा असतो. असो, परंतु 2 दिवस तुम्ही आमचा आवाज जो जपलाय तो फार चांगला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारण्यात एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. चला, इथे पंचांचा नॉट आउटचा इशारा येतोय. ऑफिशियल बॉलिंग रिव्ह्यू. ओके, इथे जर टीमने रिव्ह्यू गमावला तर मात्र पुढचा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. चला जाऊया टेक्निकल टीम कडे. बॅट आणि बॉलचा संपर्क आला की नाही ते पाहायचंय. मापे असावी दोन्ही टीम. सध्या आम्ही चेक जरूर करू. ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन काय? हा, नक्की क्लिअर करतो मी. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय? नॉट आउट आहे. यस, माफ करा मित्रांनो, जरी लाईव्हची स्पर्धा असली तरी कॅमेरे त्या पद्धतीचे लागतात जिथे अल्ट्रावेज चेक करावे लागते, आणि इथे ती मशीन असते, परंतु इथे अल्ट्रावेज चेक होणार नाही. दादा इथे
पंचांनी बॉल ग्राह्य केलाय आणि इथे मला वाटते त्यांचा बॉल काय वाईड आहे ना. ओके वाईड. बॅटर सेफ आहे परंतु वाईड. नशिबाचा चौकार. बॅटकट ना अंपायर. लेग बायज. बॅटकट आहे का. इथे चौकार जरूर आलाय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. सामन्यात काय पहिल्यांदा गोलंदाजी केली होती गोलंदाज अभिषेकने. पहिले 2 बॉल डॉट फेकले तदनंतर जी गोलंदाजी झाली आहे ती निराशाजनक आहे. अधिकृत 5 बॉलची पैकी पुढच्या 3 बॉल मध्ये धावा झाला खर्च 12. परतावं लागेल ते फलंदाज दानिशला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागला गेलाय तो टीम रोज 11 ला. रोज 11 आणि त्याच्या विरोधात रॉयल स्ट्रायकर न्यू पार्टनर मैदानात. शशी आपण पाहतोय. गोलंदाज ऋषी. बुम बुम बुमरा स्टाईल ज्याची गोलंदाजी पाहायला मिळेल या अंडरच्या मैदानावर. ऋषी आपण पाहतोय. समोर आहे वाकेफ. टायमिंग लागलं गेलंय. इथे येथील अकीबच्या बॅट मधून या 4 धावा. मुतोड जवाब म्हटलं जाताना पहिल्याच बॉल वरती दिलाय ऋषी या गोलंदाजाला. दादा मला माईक आतमध्ये घेऊन यायला लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावा येतील. दरम्यान आपण पाहतोय एक डॅशिंग पर्सनॅलिटी मंचावरती दाखल होते. अंबरनाथ MIDC अर्थातच आपण पाहतोय दर्शनजी शुक्ला सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दर्शनजी शुक्ला सरांना की आपण या मंचावरती एक डॅशिंग पर्सनॅलिटी या मंचावरती दाखल होते. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झाले. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपला मनस्वी या ठिकाणी सहर्ष स्वागत. या चौकाराच्या मदतीने तिसरा चौकार येईल का अकीबच्या बॅट मधून.
इथे झेल झालाय ड्रॉप. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांना यश आलं नाहीये. एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 21 या आकड्यावरती. संकट वाढलंय बॉलिंग करणाऱ्या टीम वरती. रॉयल स्ट्रायकर या संघावरती प्रेशर क्रिएट झालंय. आलेले 2 बॅक टू बॅक चौकार. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. एक चिक्की सिंगल जरूर रोटेट होईल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अंबरनाथ MIDC मध्ये ज्या बिल्डरांच्या नावावरती एक पहिल्या क्रमांकाचं नाव जर पाहायला मिळेल ते आदरणीय संतोष शुक्ला यांचे सुपुत्र गुलशन शुक्ला या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी या ठिकाणी सहर्ष स्वागत. गुलशनजी शुक्ला सर. चांगला पटका बॉल जाईल 4 धावांसाठी. लॉंग ऑफ रिझन अगदी कव्हर करता आलं नाही, प्रोटेक्शन मात्र चुकलं आणि यावेळी 4 धावांच्या मदतीने टोटल धावून पोहोचले ती 26 या आकड्यावरती. या बॉलवरती फार मोठा करिश्मा करावा लागेल तो मात्र रॉयल स्ट्रायकर या टीमला. इतकी धावा जर आल्या तर प्रेशर म्हणण्यापेक्षा मी तर म्हणे आज सामन्यातलं पारडं जड होईल ते रोज 11 टीमचं. बॉल आलाय डॉट. इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. टार्गेट आहे 34 धावसंख्येचं. येणारे 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. उद्योजक विजयजी पांडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. यस, मध्यंतराला आपण मान्यवरांकडे वळूयात. बरोबर आहे, कारण इथे थोडं प्लेअरला डिस्टर्ब जरूर होईल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय विपुलजी राणे आणि आदरणीय राहुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 34. येणारे 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यात जर गोलंदाजाने युटर्न दिला तर मला वाटतं टीम त्याला इथून घरपर्यंत खांद्यावर घेऊन नाचेल आणि जर बॅट्समनने हा सामना संपवला तर त्याची टीम त्याला घरपर्यंत खांद्यावर घेऊन जाईल. परंतु आणखी बरेच सामने बाकी आहेत. सेमीफायनल क्रमांक 2, त्यानंतर फायनल. या सामन्यानंतर आणखी एक सामना आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. 5 बॉल 7 धावसंख्येचा तरार. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता पहा, समोरच्या बिल्डिंग मधले प्रेक्षक आपला आवाज ऐकून आता खिडकीमध्ये पाहतो आपण. त्यांना सुद्धा सामन्याची चुरस वाढलेली दिसून आली आहे.
खरं म्हणायला गेलं तर बिल्डिंगचे जे प्रेक्षक आहेत ना, एक बाल्कनीचा स्टेडियम मधला आस्वाद ते घेत आहेत. लाजवाब, जे आहे ते आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा, कारण अशा मॅचेस स्टेडियम मध्ये पाहायला मिळतात. ते म्हटलं जातं ना, इथे बिल्डिंग वाल्यांसाठी संधी आहे. स्टेडियम मध्ये तिकिटाची भरपाई करावी लागते, परंतु इथे नाहीये. 3 बॉलवरती 3 आल्यात. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 आकड्यावरती. 29 रन स्कोर बोर्ड. 3 बॉल मध्ये करायचे आहेत ते मात्र आता 5. जो 2 धाव संख्येचा एक्स्ट्रा अतिरिक्त आहे भार, तोच पाहायला मिळेल. जर इथे 4 धावा मला वाटतं आल्या तर सुपर ओव्हर. दिल थांब के बैठो. दडदड वाढते. माझ्या हृदयाची वाढायला सुरुवात झाली आहे. आवाज यायला पाहिजे तुम्हाला तसा माईक मधून. इथे येतील 4 धावा. अकीबच्या बॅट मधून कार्पेट लेवलचा चौकार. मी आईन मुख्यच्या वेळी पॅनलाइज करेला. बाकीच्यांनी मागून आवाज देऊ नका. सातत्यपूर्ण तुम्हाला सांगतोय, 2 बॅटर मैदानात आहेत, त्यांना पराने टोचू नका, नाहीतर मी लगेच बैलांच्या शर्यती चालू करील. रुळा उडवायला वेळ लागत नाही आपल्याला. मॅच झाली टाय. आता सध्या बकासूर आलाय, गोलंदाजी करतोय. जर हे 2 बॉल डॉट काढले, दादा आकिब बाहेर आला रे. बॅट्समन आगे सर्जा आणि एकीकडे आहे बकासूर. तुम्हाला मी नेक्स्ट मॅच साठी वॉर्न करतो. एक्साइटमेंट असावी. सचिन नीट लक्षपूर्वक ऐका. एक्साइटमेंट असावी, परंतु तितकीच नसावी की जेणेकरून मैदानात त्रास होईल तुम्हाला. सचिन सचिन शशी फार एक्साइट होतात ते. चला नेक्स्ट मॅच कडे जाऊया. टॉस साठी या. श्री समर्थन आणि त्याच्या विरोधात